नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एक ट्रॅडिशनल डेझर्ट जे आहे इन्स्टंट एनर्जी बूस्ट. चला मग बनवूयात मूग डाळीचा हलवा. त्यासाठी मी प्रथम घेतली मूग डाळ. ती मी धुवून आणि थोडीशी सुकवून घेतली. आता आपण हीच मूग डाळ भाजून घेऊ. हा मूग डाळीचा हलवा म्हणजे एकदम बेस्ट ऑप्शन आहे ॲज अ चीट मील, जो तुम्हाला एनर्जी पण देईल आणि रिकव्हरीमध्ये मदत पण करेल. तर मस्त अशी लाल होईपर्यंत मूग डाळ भाजून घ्यायची आणि ती आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. तर अशी एकदम बारीक करून घेतली आहे मी मूग डाळ, तुम्ही इथे पाहू शकता. तर मूग डाळीमधून आपल्याला मिळणार आहेत आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फोलेट ही जीवनसत्वे. तर मी इथे थोडंसं तूप टाकून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकला 2 चमचे रवा. आता रवा थोडासा आपण छान भाजून घेऊ आणि त्याचमध्ये आपण ॲड करूयात थोडेसे बारीक कट केलेले बदाम. रवा आणि बदाम आपण सोबतच भाजून घ्यायचे. रवा आणि बदाम भाजून झाले की मग आपण टाकूयात मूग डाळीची पावडर. आता हे सगळं मिश्रण आपण 5 ते 10 मिनटं स्लो गॅसवर भाजून घेऊ आणि भाजून झालं की मग आपण अजून 2 चमचे तूप घालूयात. तूप जास्त घातले तर हलव्याची कन्सिस्टन्सी पण खूप छान होते. आता तुम्ही इथे पाहू शकता की हे सर्व मिश्रण तुपामध्ये एकजीव झालं आहे. आता अजून 10 मिनटं आपण हे मिश्रण भाजून घेऊ आणि त्यामध्ये टाकूयात थोडंसं पाणी. पाणी टाकल्यानंतर आपण थोड्या वेळासाठी झाकण ठेवून देऊ. आता थोडंसं घट्ट झालं की मग आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये इलायची पावडर. नंतर टाकूया थोडंसं केसर आणि मग घालूयात थोडीशी साखर. साखर टाकून झाली की लगेच आपण परत झाकण ठेवूया आणि 10 मिनिटातच आपला मस्त असा मूग डाळीचा हलवा रेडी होईल. तर इथे तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी. जेव्हा तुम्ही जिममध्ये जास्त फिजिकल वर्कआउट करता आणि तुमची स्ट्रेंथ आणि स्टॅमिना अगदीच निघून गेलाय असे वाटत असेल, तेव्हा हा मूग डाळीचा हलवा नक्की बनवून खा. हेल्दियर व्हर्जनसाठी तुम्ही याच्यामध्ये गूळ टाकू शकता साखरेऐवजी. बाहेरची मिठाई खाण्यापेक्षा असं हेल्दी डेझर्ट कधीही चांगलं. थँक्यू.